तुमच्यावर चमकणारा प्रकाश तुमच्या आतल्या प्रकाशापेक्षा उजळ होऊ देऊ नका. आतील बाजूस असलेला जास्त प्रकाश तुम्हाला अंधारात चालण्यापासून रोखेल. काय आपल्या जीवनातील वाटचाल ही प्रकाशमय आहे की अंधकारमय आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, या दिवसात आपण गणना या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. अरण्यातील प्रवासात परमेश्वर त्यांना प्रतिदिनी मार्गदर्शन करीत आहे. या पुस्तकाच्या द्वारे आपणास समजते की परमेश्वर कशा रीतीची सेवा इस्रायल लोकांकडून अपेक्षित करतो. आजच्या अध्ययनात आपण सरदारांच्या अर्पणाविषयी अधिक विस्तृतरित्या पाहणार आहोत. तसेच दिवे उजळण्याविषयी आणि लेव्यांच्या शुद्धीकरणाविषयी कोणते मार्गदर्शन परमेश्वर करीत आहे हे देखील आपण पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही गणना ह्या पुस्तकाच्या 7, 8 आणि 9 अध्यायाच्या काही वचनांवर विचार करणार आहोत. माझ्यासोबत उघडा गणनाचे पुस्तक 7वा अध्याय. 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला इस्रायलच्या सरदारांनी केलेली अर्पणे आम्हाला पाहायला मिळतात. हा सुद्धा चित्तवेधक लक्षात घेण्यासारखा एक अध्याय आहे. पवित्र शास्त्रातील अधिक लांब असणाऱ्या अध्यायांपैकी हा दुसरा आहे. आम्हाला माहित आहे श्रोत्यानो की 119 स्तोत्र सगळ्यात मोठे आहे. 119 स्तोत्र देवाच्या वचनाविषयी आहे. ह्या अध्यायात 89 वचने आम्हाला वाचायला मिळतात, अर्थात 7व्या अध्यायामध्ये. आणि ती कशाविषयी आहेत आपणाला माहीत का? सरदारांची अर्पणे. ह्यामध्ये त्यांनी आणलेल्या प्रत्येक वस्तूची संख्या देण्यात आली आहे. हा पुन्हा आणि पुन्हा त्याच गोष्टी सांगणारा अध्याय आहे. सर्व सरदारांची नावे देण्यात आली आहेत व त्यापैकी प्रत्येकाने काय काय दिले हे अगदी अचूकपणे सांगण्यात आले आहे. ह्यामध्ये तुमच्या व माझ्यासाठी एक फार महत्वाचा संदेश आहे. पहिली 2 वचने आणि नंतर 11 ते 17 वचने वाचूया. मग मोशेने निवास मंडप उभा करण्याचे संपविले आणि तो व त्यातील सर्व सामान ही तैलाभ्यंग करून पवित्र केली आणि वेदीवतीची सर्व उपकरणे ही तैलाभ्यंग करून पवित्र केली. तेव्हा असे झाले की इस्रायलाचे सरदार जे आपापल्या पूर्वजांच्या घराण्याचे प्रमुख होते त्यांनी अर्पणे आणली. हे वंशाचे सरदार असून खाणे सुमारी केलेल्या लोकांवर त्यांची देखरेख होती. नंतर पुढे 11 पासून 17 वचने. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला की वेदीच्या समर्पणासाठी सरदारांनी आपापले अर्पण प्रत्येकाला नेमून दिलेल्या दिवशी सादर करावे. पहिल्या दिवशी ज्याने अर्पण सादर केले तो यहुदा वंशातील अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन होता. त्याचे अर्पण हे पवित्र स्थानातील शकेलाच्या चलनाप्रमाणे 130 शकेल चांदीचे एक ताट आणि 70 शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती. धूपाने भरलेले 10 शेकेल सोन्याचे एक धूपपात्र, होमार्पणासाठी एक गोऱ्हा, एक मेंढा व 1 वर्षाचे नर जातीचे कोकरू, पापार्पणासाठी एक बकरा, शांतार्पणासाठी 2 बैल, 5 मेंढे, 5 बकरे आणि 1 वर्षाची नरजातीची 5 कोकरे. हे अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन ह्याचे अर्पण होते. काय आपण नहशोनला ओळखता श्रोत्यानो? मी नाही ओळखत. फक्त मला हेच माहीत आहे की त्याने काय काय परमेश्वरासाठी अर्पण केले. परंतु परमेश्वर मात्र त्याला ओळखत होता. देवाने त्याच्या अर्पणाची सुधी घेतली. 18वं वचन सांगतं की दुसऱ्या दिवशी इस्साखाराच्या वंशजांचा सरदार सुवाराचा मुलगा नथनेल ह्याने अर्पण सादर केले. ह्याने काय केले आपणाला माहीत? ह्याने तेच केले, अगदी सारखे अर्पण त्याने आणले. त्याने नहशोन सारखेच अर्पण परमेश्वराकरिता आणले. देवाच्या आत्म्याने त्यांनी आणलेली प्रत्येक वस्तू नोंदली. त्यांची नावे सुद्धा नोंदलीत. आमच्या प्रभूने म्हटले मत्ते शुभवर्तमान 6वा अध्याय 3ऱ्या वचनात, तू तर दानधर्म करीतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करीतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये. आपण थोडे जरी केले तरी देव त्याची नोंद घेतो हे लक्षात घ्या. तुम्ही केलेले काहीच असे नाही श्रोत्यानो ज्याची नोंद
परमेश्वर घेत नाही. जे काही तुम्ही दिले, केले, त्यासाठी तो तुम्हाला अवश्य पारितोषिक देणार आहे. आणि ह्या गोष्टी परमेश्वरासाठी महत्वाच्या आहेत. आता आपण 8व्या अध्यायाकडे वळत आहोत. 8व्या अध्यायामध्ये दीपवृक्षाचा प्रकाश, लेव्यांचे शुद्धीकरण ह्याविषयी सांगण्यात आले आहे. या अध्यायात दीपवृक्षाला पवित्र स्थानात कशा प्रकारे पेटवायचे ह्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. हे वाचून आपणाला आश्चर्य वाटले ना? सर्वप्रथम असं वाटतं की दीपवृक्षाचा उल्लेख चुकीच्या जागी करण्यात आला आहे. निर्गमच्या पुस्तकात निवास मंडपाविषयी सूचना देण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणीच तो योग्य वाटतो. परंतु जर आम्ही फार काळजीपूर्वक पाहिले तर आम्हाला आढळेल की ह्या ठिकाणी त्याचा उल्लेख करण्यास परमेश्वराजवळ एक फार चांगले कारण आहे. 8व्या अध्यायात रानातल्या प्रवासासाठी तयारीमध्ये जे शुद्धीकरण करायचे होते त्याविषयी माहिती सुरू राहते. जे परमेश्वरामागे चालणारे आहेत, त्याची सेवा करणारे आहेत, त्यांनी शुद्ध राहायचे होते. 8वा अध्याय पहिली 4 वचने वाचूया. गणनाचे पुस्तक 8वा अध्याय आणि पहिली 4 वचने. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाला सांग की तू दिवे पेटविशील तेव्हा 7ही दिवांचा प्रकाश दीपवृक्षाच्या पुढल्या बाजूला पडावा. अहरोनाने तसे केले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे दीपवृक्षाच्या पुढल्या बाजूला प्रकाश पडावा म्हणून त्याने दिवे उजळले. दीपवृक्षाचे काम घडीव सोन्याचे होते. बैठकीपासून फुलापर्यंत घडीव काम होते. परमेश्वराने मोशेला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे त्याने तो दीपवृक्ष घडविला होता. श्रोत्यांनो, निवास मंडपातील वस्तूंपैकी हा सुंदर दीपवृक्ष एक होता. हा दीपवृक्ष घडीव कामाचा असून त्याची बोंडे व फुले एकाच अखंड तुकड्याने बनलेली असत. ह्याचे वर्णन आम्हाला निर्गमचे पुस्तक 25वा अध्याय 31 ते 40 वचनांमध्ये तसेच 37वा अध्याय 17 ते 24 वचनांमध्ये वाचायला मिळतो. निर्गम 25वा अध्याय 31 ते 40, नंतर 37 अध्याय 17 ते 24 वचने. या दीपवृक्षाचा प्रकाश त्याच्या सुंदरतेला प्रगट करीत असे. निवास मंडपात मिळणारे हे ख्रिस्ताचे एक अचूक चित्र आहे. पेटवलेले दिवे पवित्र आत्म्याचे प्रतिनिधित्व करतात, जे ख्रिस्ताचे सौंदर्य प्रगट करतात. दीपवृक्ष ख्रिस्ताचे चिन्ह आहे, ज्याने पवित्र आत्म्याला ह्या जगात पाठविले. देवाचा आत्मा ख्रिस्ताच्या गोष्टींना घेऊन त्यांना आम्हाला दर्शवितो. आता आम्हाला कळतं की सरदारांची अर्पणे व लेव्यांच्या शुद्धीकरणाच्या मधात दीपवृक्षाचा उल्लेख का करण्यात आला आहे. हे आम्हाला स्मरण करून देते की प्रत्येक गोष्ट ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या प्रकाशात केल्या गेली पाहिजे. ह्याचा तुमच्या व माझ्यासाठी काय अर्थ आहे? ह्याचा अर्थ की आमची दाने, त्याच्यासाठी असलेली आमची सर्व सेवा त्याच्या उपस्थितीच्या प्रकाशात आम्ही करायला हवे. दुसऱ्या शब्दात, ते सर्व त्याच्या वचनाप्रमाणे करण्यात यायला हवे. ह्याच ठिकाणी मंडळीला परमेश्वराकडून मार्गदर्शन आणि सूचना प्राप्त होतात. दुसऱ्या मंडळीतील कुठल्याही पुस्तकातून किंवा ठिकाणापासून नाही, तर देवाच्या वचनातून आम्हाला मार्गदर्शन मिळते. हा दीपवृक्ष प्रकाश होता. येशूने सुद्धा म्हटले की मी जगाचा प्रकाश आहे. देवाच्या वचनात त्याला प्रगट करण्यात आले आहे. आता पुढे आम्हाला लेव्यांचे शुद्धीकरण पाहायला मिळते. ह्या अध्यायाचा उरलेला भाग लेव्यांच्या शुद्धीकरणासंबंधाने आहे. ते पितळेच्या वेदीजवळ जरी शुद्धीकरणासाठी गेले होते, तरी त्यांना त्या गंगाळाजवळ येणे क्रमप्राप्त होते, जे ख्रिस्ताच्या वधस्तंभाविषयी बोलते. आता आम्हाला आढळेल श्रोत्यानो की परमेश्वर त्याच्या सेवकांना कशा प्रकारे शुद्ध राखतो. 5 आणि 6 वचने. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांमधून लेव्यांना वेगळे करून शुद्ध कर. तू त्यांना शुद्ध करण्यासाठी असे कर. श्रोत्यानो, जर परमेश्वर आपला उपयोग करून घेईल तर प्रथम आपणाला तो अवश्य शुद्ध करेल. तो स्वतःच्या मार्गाने आपणाला शुद्ध करेल. आता लेव्यांना कसे शुद्ध करण्यात आले ते पहा. 7 आणि 8 वचनांमध्ये. पाप क्षालनाच्या जलाचे त्यांच्यावर सिंचन कर. मग त्यांनी आपल्या सगळ्या अंगावर वस्त्रा फिरवावा, आपली वस्त्रे धुवावी आणि स्वतःला शुद्ध करावे. मग त्यांनी एक गोऱ्हा व त्यासोबतचे अन्नार्पण म्हणजे मळलेले पीठ घेऊन यावे आणि तू पापार्पणासाठी आणखी एक गोऱ्हा आणावा. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो माझे तुझ्यावरी.
प्रेम वाढो ख्रिस्ता तुझ्यावरी. पाया मी पडते अर्जी करीते तुझवरी प्रेम वाढो ख्रिस्ता तुझ्यावरी. लौकिक मी सुखी दंग मागे आता तुझ्या मुखी दृष्टी लागे. भावा मी करीते आग्रह धरीते तुझवरी प्रेम वाढो ख्रिस्ता तुझ्यावरी. पारखिता मना ओ, पारखिता मना दुःख होवो ज्वालाही लागता हीण जाओ. अग्नीत पोळता मी मने सर्वथा तुझवरी प्रेम वाढो ख्रिस्ता तुझ्यावरी. प्रेम वाढो माझे तुझ्यावरी. प्रेम वाढो ख्रिस्ता तुझ्यावरी. प्रथम पापक्षालनाच्या जलाचे त्यांच्यावर सिंचन व्हायला हवे. हे धुण्याच्या पात्राजवळ गंगाळाजवळ करण्यात येईल. त्यांनी नंतर संपूर्ण अंगावर वस्त्रा फिरवावा. तिसरी गोष्ट, आपली वस्त्रे धुवावी आणि स्वतःला शुद्ध करावे. चौथी गोष्ट, त्यांनी पापार्पण व होमार्पण अर्पावे. आपणाला आठवतं का श्रोत्यानो की देवाने लेव्यांविषयी काय म्हटले होते? लेवी याकोबाच्या पुत्रापैकी एक होता व जेव्हा याकोबाने पुत्रांना आशीर्वाद दिला तेव्हा त्याने लेवीविषयी उत्पत्तीचे पुस्तक 49 अध्याय 5 ते 7 वचनांमध्ये म्हटले. उत्पत्तीचे पुस्तक 49 अध्याय 5 ते 7 वचने. शिमोन व लेवी हे भाऊ आहेत. त्यांच्या तरवारी प्रत्यक्ष अत्याचाराची हत्यारे होत. माझ्या जीवा, त्यांच्या मसलतीत शिरू नको. माझ्या शिला, यांच्या मंडळात सामील होऊ नको. कारण रागाच्या भरात त्यांनी मनुष्यवध केला. त्यांनी उन्मत्तपणाने बैलांच्या पायांच्या शिरा तोडिला. त्यांच्या रागाला धिक्कार असो, कारण तो भयंकर आहे. त्यांच्या क्रोधाला धिक्कार असो, कारण तो निष्ठुर आहे. मी त्यांची याकोबात पांगापांग करीन, इस्रायलात त्यास विखरीन. अर्थात श्रोत्यानो, हे सर्व काही वाचल्यावर आमच्या लक्षात येतं की ह्यांना शुद्ध होण्याची आवश्यकता होती. देवाच्या पुत्रांसाठी ते कसे चालतात हे महत्वाचे नाही, परंतु ते कोठे चालतात हे महत्वाचे आहे. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 7 वचन सांगतं, पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करीते. लक्षात घ्या की प्रकाश व गंगाळ हे ह्या ठिकाणी सोबत ठेवलेले आहेत. जेव्हा आपण प्रकाशात चालता तेव्हा त्या प्रकाशात आपणाला जीवनात असलेल्या सर्व उणीवा स्पष्ट दिसतात व त्यांना दूर करण्याकरिता आपण गंगाळाजवळ जाता, जे पापांच्या कबुलीचे चिन्ह आहे. शुद्धीकरणाच्या ह्या ठिकाणी 4 पायऱ्या देण्यात आलेल्या आहेत. पहिली पायरी आहे पापक्षालनाच्या जलाचे सिंचन. आपल्याला आठवत असेल श्रोत्यानो की जेव्हा ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुतले तेव्हा शिमोन पेत्राने त्यावर आक्षेप घेतला होता. परंतु प्रभू येशूने त्याला म्हटले, मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. ह्याचा अर्थ माझ्यासोबत तुझी सहभागिता राहणार नाही. तुला माझ्यासोबत कुठलाही भाग राहणार नाही. योहान त्याच्या पत्रात हे स्पष्ट करतो.
तो म्हणतो, पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे. होय श्रोत्यानो, परंतु जेव्हा आम्ही प्रकाशात चालतो तेव्हा मला माझ्या जीवनातील सर्व अयोग्य गोष्टी दृष्टीस पडतात. मग मी काय करायला हवे? त्याचा पुत्र प्रभू येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. मला त्याच्याजवळ जायला हवे. जसे आम्ही आपली पापे त्याच्याजवळ कबूल करतो, तसे तसे तो आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करतो. योहानाचे पहिले पत्र पहिला अध्याय 7 आणि 9 वचनांमध्ये लिहिलेले आहे. मी 7वं वचन आपणाकरिता वाचलेलं आहे. 9वं वचन वाचते. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. हे सगळ्यात अधिक महत्वाचे आहे आणि हे विश्वासणाऱ्यांसाठी आहे. जर आपणाला देवाची सेवा करायची आहे तर आपण आपली पापे कबूल करायलाच हवी. एखाद्या माणसाजवळ नाही, परंतु जिवंत परमेश्वराजवळ. पितळेची वेदी अशी जागा आहे श्रोत्यानो, जेथे पापी तारण प्राप्त करण्यासाठी देवाकडे येतात व गंगाळ ती जागा आहे जेथे विश्वासणारे देवाचे संत शुद्ध होण्यासाठी येतात. नंतर दुसरी जी पायरी आहे ती आहे सगळ्या अंगावर वस्त्रा फिरवावा. देवाचे वचन जिवंत आहे, सामर्थ्य आहे आणि दोधारी तलवारीपेक्षा चोखे आहे. हिब्री लोकासपत्र 4 अध्याय 12 वचन सांगतं, कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. श्रोत्यानो, देवाचे वचन तुमच्या जीवनात खोलवर रुजते आणि ज्या सर्व अयोग्य गोष्टी आहेत, ज्याविषयी आपणाला कधीच काहीच वाटले नाही की त्या अयोग्य आहेत, त्या बाहेर काढते. तुम्हाला त्या तीक्ष्ण चाकूची गरज पडत नाही. तुमच्या जीवनात डाग आहे हे तुम्हाला वाटत सुद्धा नाही. देवाच्या वचनाचा उपयोग करण्याकरिता आजच सुरुवात करा. ह्या प्रकाशात आपलं जीवन निरखून पहा. तुम्हाला कळेल की तुमच्या जीवनामध्ये किती उणीवा आहेत. श्रोत्यानो, नंतर तिसरी पायरी आहे की त्यांनी आपली वस्त्रे धुवावी. वस्त्रे जीवनातील सवयीविषयी बोलतात. आम्हाला आमची वस्त्रे धुवायची आहेत, कारण ती येशू ख्रिस्तासाठी आमच्या साक्षीला अडथळा निर्माण करतात. आम्हाला आमच्या सवयींविषयी सतर्क व्हायचं आहे. चौथी पायरी आहे, मग त्यांनी पापार्पण आणावे. होमार्पणासाठी गोऱ्हा, अन्नार्पण व पापार्पणासाठी अजून एक गोऱ्हा. आम्ही आधीच पाहिले की ही सर्व अर्पणे ख्रिस्ताविषयी बोलतात. होमार्पण तो कोण आहे ह्याविषयी सांगते. अन्नार्पण त्याची पापविरहितता, त्याची पूर्णता दर्शविते. शांतार्पण ही वास्तविकता प्रदर्शित करते की त्याने वधस्तंभावर स्वतःचे रक्त सांडवून शांती स्थापित केली. पापार्पण त्याने आमच्यासाठी काय केले ह्याविषयी सांगते. दुसऱ्या शब्दात हे शुद्धीकरण जे काही करण्यात आले आहे ते ख्रिस्ताच्या प्रकाशात करण्यात आले व ते ख्रिस्ताचे कार्य आहे. त्याने हे सर्व आमच्यासाठी केले ह्यासाठी की आम्ही त्याचे गौरव करावे, त्याची सेवा करावी. 9 ते 11 वचने वाचूया. 8वां अध्याय 9 ते 11 वचने. मग तू लेव्यांना दर्शन मंडपासमोर सादर करावे आणि इस्रायल लोकांची सर्व मंडळी तेथे जमवावी. लेव्यांना तू परमेश्वरासमोर सादर करीत असताना इस्रायल लोकांनी आपले हात त्यांच्यावर ठेवावे. लेव्यांनी परमेश्वराची सेवा करावी म्हणून इस्रायल लोकांच्या वतीने आरोनाने त्यांना ओवाळणे म्हणून परमेश्वरासमोर अर्पावे. आता हे फार स्पष्टपणे समजून घेऊया श्रोत्यानो. आपण गीत गाऊ शकता, उपदेश देऊ शकता, शाब्बात शाळेचे वर्ग घेऊ शकता, परंतु जोपर्यंत आपण देवाच्या प्रकाशात, देवाच्या वचनाच्या प्रकाशात चालणार नाही, तोपर्यंत आपली ही सेवा कधीच प्रभावी ठरणार नाही. जोपर्यंत शुद्ध होण्यासाठी आपण देवाकडे येणार नाही, आपण त्याच्या वचनाच्या प्रकाशात स्वतःला पाहिले पाहिजे. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही चुकता. तुम्ही आपली पापे त्याच्याजवळ कबूल करा. तुम्हाला माहीत आहे का की तो तुमच्या सर्व पापांची क्षमा करण्याकरिता समर्थ आहे. तो तुम्हाला शुद्ध करण्याकरिता तयार आहे. तुमच्या जीवनातील सर्व अडखळणे तो दूर करू शकतो. जर आपणाला देवासाठी उपयोगात येण्याची इच्छा आहे, तर आपल्या सर्व सवयी निरखून पहा. बरेचदा आमच्या वाईट सवयी आमच्या साक्षीला धुळीला मिळवतात. हे सर्व ह्यासाठी करण्यात आले की लेव्यांनी परमेश्वराची सेवा करायची होती. 14वं वचन आणि 19वं वचन पहा. ह्या प्रकारे तू लेव्यांना इस्रायल लोकांमधून वेगळे करावे, म्हणजे लेवी माझे होतील. नंतर 19वं वचन. दर्शन मंडपात इस्रायल लोकांसाठी सेवा कराव्यास व इस्रायल लोकांसाठी प्रायश्चित करावयास
अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना इस्रायलाच्या लोकातून लेवी दान म्हणून मी दिलेले आहेत. म्हणजे इस्रायल लोक पवित्र स्थानापाशी आले असता त्यांच्यावर अनर्थ गुदरू नये. प्रमुख याजकीय प्रार्थनेत प्रभू येशूने विश्वासणाऱ्यांना काय म्हटले ते स्मरण करा. योहान कृष्णवर्तमान 17 अध्याय आणि 6 वचन. जे लोक तुम्हाला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रगट केले. ते तुझे होते आणि तू ते मला दिले आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या पवित्र रक्ताने आमच्याकरिता खंडणी भरून दिली. आम्हाला परत परमेश्वराशी मिळवले. आता परमेश्वर पित्याने आम्हाला उपहाराच्या रूपात परत प्रभू येशू ख्रिस्ताला दिले आहे. आम्ही त्याचे आहोत. त्याची सेवा कायदे, नियम आणि व्यवस्था ह्यावर आधारित नाही. प्रभू येशूची सेवा करण्याची ही पद्धती नाही. श्रोत्यानो, आम्ही त्याच्यावर प्रेम करतो म्हणून आम्ही त्याची सेवा करावी. आमचे व त्याचे आता एक नवीन नाते आहे. आम्ही त्याच्याशी जुळलेले आहोत. आम्ही त्याचा एक हिस्सा आहोत. हे सर्व काही कायदे नियम असलेली छोटी गोष्ट नाही, तर त्याला संतोषविणे आहे आणि हे अतिविलक्षण आहे. 8 अध्याय 24 ते 26 वचने पहा. लेव्यांसंबंधीचा नियम हा वयाच्या 25व्या वर्षापासून त्यांनी दर्शन मंडपात संबंधाचा सेवाधर्म आचरावा. ते 50 वर्षाचे झाल्यावर त्यांनी सेवानिवृत्त व्हावे व तेथून पुढे ही सेवा त्यांनी करू नये. पण त्यांनी आपल्या भाऊबंदासह दर्शन मंडपात रक्षकाचे काम करावे. दुसरी काही सेवा करू नये. लेव्यांना सोपविलेल्या कामासंबंधाने तू त्याचे असे करावे. लेवी 25 वर्षाच्या वयात निवास मंडपात सेवा करण्याकरिता योग्य ठरीत असत. 4 अध्यायात आम्ही पाहिले की ते याजकीय सेवेत 30 वर्षाच्या आयुपर्यंत येऊ शकत नसत. याजक 30 ते 50 वर्षात सेवा करीत. जे लेवी निवास मंडपाभोवतीची सेवा करीत, त्याला उभारणे, त्याला पुन्हा मोडणे अशा प्रकारची कामे 25 ते 50 वर्षाच्या आयुत केल्या जात. गणनाचे पुस्तक 1 अध्याय आणि 3 वचनामध्ये आम्ही पाहिले की युद्धावर जाणाऱ्यांची जी मोजणी करण्यात आली त्यामध्ये 20 वर्षे वयाचे व त्यापेक्षा अधिक वयाचे लोक होते. हिशोब देण्याच्या वयाचा प्रश्न ह्या ठिकाणी उपस्थित होतो. त्यामध्ये आम्हाला दिसतं की 20 वर्षेपर्यंत हिशोब देण्याचे वय होते. 19 वर्षाच्या मुलाला त्या देशात प्रवेश करण्याची परवानगी होती. 20 वर्षाचा मुलगा ज्याने कुरकुर केली तो रानात मारल्या गेला. मला वाटतं श्रोत्यानो, हे हिशोब देण्याचे वय असेच असायला हवे, पण ते वेगवेगळ्या व्यक्तीसाठी वेगवेगळे असावे. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की वेगवेगळ्या कार्यासाठी वेगवेगळे वय सांगण्यात आले आहे. आमचे कर्तव्य आहे की आमच्या मुलामुलींना जेव्हा ते वयाने लहानच आहेत तेव्हा त्यांना आम्ही देवासाठी तयार करावे. त्यांना देवाविषयी पर्याप्त माहिती आम्ही द्यावी आणि त्यांना ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याकरिता आम्ही उत्तेजित करावे. आता आम्ही 9व्या अध्यायाकडे वळत आहोत. रानातून प्रवास करीत असताना वल्हांडण सण पाळण्यात येतो. दिवसा मेघस्तंभ आणि रात्रीला अग्निस्तंभ त्यांचे नेतृत्व करतो. 9वा अध्याय पहिली 2 वचने सांगतात, इस्रायल लोक मिस्र देशातून निघाल्यावर 2ऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सिनाय रानात मोशेला म्हणाला, नेमिलेल्या समयी इस्रायल लोकांनी वल्हांडण सण पाळावा. रानात असताना इस्रायलांना वल्हांडण सण साजरा करायचा होता. म्हणून मिसर सोडल्यानंतर 2ऱ्या वर्षी त्यांनी वल्हांडण ठेवला. उत्सवाच्या वेळी एक समस्या निर्माण झाली. काही लोक होते जे मृत शरीरामुळे दूषित झाले होते आणि ते वल्हांडण सण पाळू शकले नाहीत. त्यांनी येऊन मोशे व अहरोन ह्यांना सांगितले व विचारले की त्यांनी आता काय करावे. पुढे आम्हाला 9वा अध्याय 8वं वचन सांगतं, मोशे त्यांना म्हणाला, जरा थांबा, तुमच्याबाबत परमेश्वराची काय आज्ञा आहे ते मी ऐकतो. मोशेने देवाजवळ याचना केली आणि परमेश्वराची काय आज्ञा आहे ते त्याने पाहिले. श्रोत्यानो, आम्हाला सुद्धा देवाच्या वचनात प्रत्येक गोष्टीचे उत्तर शोधायचे आहे. देवाच्या लेकरांना हाच अधिकार देण्यात आला आहे. पुष्कळदा आम्ही लोकांकडे जातो, लोकांचा सल्ला विचारतो, परंतु आम्हाला आमच्या जिवंत परमेश्वराकडे जायचे आहे. 9 ते 11 वचने सांगतात, परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग की तुमच्यातला किंवा तुमच्या वंशजातला कोणी प्रेतामुळे अशुद्ध झाला किंवा दूर प्रवासात असला तरी त्याने परमेश्वराप्रित्यर्थ वल्हांडण सण पाळावा. 2ऱ्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी त्यांनी सण पाळावा. त्यांनी बेखमीर भाकर आणि कडू भाजी ह्यांच्याबरोबर वल्हांडणाचा यज्ञपशू खावा. नंतर 12 ते 14 वचने सांगतात,
त्यांनी त्यातले काहीच सकाळपर्यंत ठेवू नये व त्यांचे हाड मोडू नये. वल्हांडणाच्या सर्व विधीप्रमाणे त्यांनी हा सण पाळावा. परंतु एखादा मनुष्य शुद्ध असून व प्रवासात नसूनही त्याने वल्हांडण सण पाळण्याची हयगय केली, तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. नेमिलेल्या समयी त्याने परमेश्वराला अर्पण आणले नाही म्हणून त्याच्या पापाची शिक्षा त्याने भोगावी. तुमच्यामध्ये राहणाऱ्या कोणा परदेशीयाला परमेश्वराप्रित्यर्थ वल्हांडण सण पाळावायची इच्छा असली, तर त्याने ह्या सणाचे विधी व नियम ह्यास अनुसरून तो पाळावा. स्वदेशीय व परदेशीय ह्या दोघांनाही एकच नियम असावा. श्रोत्यानो, आम्हाला ह्यातून हे शिकायला मिळतं की ज्या प्रकारे परमेश्वराने आपल्या वचनात सांगितलेले आहे, त्याप्रमाणेच आम्ही आमचे जीवन व्यतीत करावे. आमच्या आत्मिक जीवनाच्या बाबतीत परमेश्वर कशाही प्रकारे दुर्लक्षपणा किंवा आळशीपणा स्वीकारू शकत नाही. आम्हाला सर्व वचन, विधी व नियम ह्यांचे पालन करायचे आहे आणि त्याद्वारे आम्हाला परमेश्वराला संतोष व्हायचे आहे. श्रोत्यानो, आमचा परमेश्वर फार प्रेमी परमेश्वर आहे. तो आमच्या पापांची क्षमा करण्याकरिता नेहमीच तयार असतो. परंतु त्याकरिता आमची तयारी असायला हवी. आम्ही आमच्या पापांची कबुली त्याच्यासमोर द्यायला हवी. पश्चातापी अंतकरणाने त्याच्याजवळ येऊन आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करायला हवा. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणा सर्वांना आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, देवाची इच्छा आहे की आम्ही आमच्या जीवनात नित्य नेमाने त्याच्या पुढे यावे. त्याच्या प्रकाशात आपण चालावे. आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आम्ही ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या प्रकाशात करावी. ख्रिस्ताचा प्रकाश आमच्या जीवनातील प्रत्येक उणीवा स्पष्ट दर्शविणारा आहे. तो आमच्यातील सर्व अयोग्य गोष्टी काढून टाकतो. फक्त आमची इच्छा हवी की आम्ही शुद्धीकरणासाठी तयार असावे. काय आपण ख्रिस्ताच्या प्रकाशात चालू इच्छिता? काय आपण शुद्ध होऊ इच्छिता? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे आभारी आहोत यासाठी की ख्रिस्ताची आणि आमची ओळख तू होऊ दिलेली आहेस. ख्रिस्त म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये हा प्रकाश तू दिलास याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. आमच्या जीवनामध्ये आम्ही अंधकारमय असू नये अशी तुझी इच्छा आहे आणि म्हणूनच प्रभूजी तुझ्या प्रकाशाच्या द्वारे तू आम्हाला प्रकाशित करतोस. आज आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे लावित असताना आजच्या अध्ययनाबद्दल, आजच्या वचनांबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभूजी, तू आमच्याबरोबर आहेस. तू आम्हाला मार्गदर्शन करीत आहेस आणि म्हणून प्रभूजी तुझ्या प्रत्येक इच्छा आमच्या जीवनाच्या द्वारे परिपूर्ण व्हाव्यात यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. तू आमचा ताबा घे. तू आम्हाला आशीर्वादित कर आणि तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त जो म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे, त्या प्रेमळ प्रभू येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. प्रभू आपणाबरोबर सदैव असो.